हॅलो क्रिकेट प्रेमींनो, भारतीय क्रिकेटमधील धैर्य, संयम आणि चिकाटीचं प्रतीक ठरलेला चेतेश्वर पुजारा अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. चाहत्यांनी प्रेमाने ज्याला भारताची भिंत म्हटलं, तो आता मैदानावर दिसणार नाही. ही गोष्ट क्रिकेट विश्वासाठी वेदनादायी आहे. बराच काळ भारतीय संघात पुनरागमनासाठी झगडूनही अखेरीस त्याने भावनिक निवेदनातून आपला प्रवास संपल्याचे जाहीर केले. पुजाराने लिहिले की भारतीय जर्सी घालून राष्ट्रगीत गाऊन मैदानावर उतरतानाचा अभिमान शब्दात मांडणं कठीण आहे, पण जसा प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो तसाच माझ्या क्रिकेट प्रवासाचाही झाला आहे आणि मी अत्यंत कृतज्ञतेने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारतो. सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकाश खेंगले, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो. पुजाराची कसोटी कारकीर्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णपान मानली जाते. त्याने 103 कसोटी सामन्यात 7195 धावा केल्या आहेत. या प्रवासात 19 शतके, 35 अर्धशतके आणि 3 भव्य द्विशतकांचा समावेश आहे. 2012 मध्ये अहमदाबाद मध्ये इंग्लंड विरुद्ध केलेल्या 206 नाबाद धावा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानंतर 2013 व 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने केलेल्या द्विशतकांनी त्याच्या धैर्यशील आणि लढाऊ वृत्तीला अधिक ठळक केलं. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर संघात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचं काम पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये उत्तमरित्या केलं आणि म्हणूनच त्याला चाहत्यांनी नवी भिंत म्हणून गौरवलं. कसोटीतील त्याच्या योगदानाबरोबरच परदेशी दौऱ्यांवरील त्याच्या खेळी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. विशेषतः 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी ऐतिहासिक ठरली. या मालिकेत त्याने तब्बल 521 धावा करून भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकून दिली. अनेक वेळा तासनतास क्रीजवर ठाम उभं राहून त्याने वेगवान गोलंदाजांच्या फळ्या उद्ध्वस्त केल्या आणि भारतीय संघाला आशा दिली. सामन्याचा निकाल काहीही असो, पुजारा क्रीजवर आहे म्हणून अजून संधी आहे अशी भावना संघात आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होत असे. मात्र कसोटीमधील यश असूनही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करता आलं नाही. त्याने खेळलेल्या फक्त 5 एकदिवसीय सामन्यात मिळवलेल्या 51 धावा त्याच्या त्या फॉर्मॅटमधील अपयशाचं द्योतक आहेत. मर्यादित षटकांच्या खेळात जलद धावा करणाऱ्या फलंदाजांना प्राधान्य दिलं गेलं आणि पुजाराची शैली त्याला फारशी साजेशी ठरली नाही. पुजाराने शेवटचा सामना 7 जून 2023 रोजी ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये खेळला. मात्र त्यात पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 करून तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही. निवड समितीने शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांसारख्या तरुण खेळाडूंवर विश्वास ठेवला आणि पुजाराच्या पुनरागमनाची आशा संपली. तरी सुद्धा तो रणजी क्रिकेटमध्ये आणि काउंटी क्रिकेटमध्ये आता सतत धावा करत राहिला, पण त्यातून भारतीय संघाच्या दारापर्यंत पोहोचणं त्याला शक्य झालं नाही. त्याच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर चेतेश्वर पुजारा हा केवळ फलंदाज नव्हता, तर संघाचा आत्मविश्वास होता. अनेक कसोटी सामने वाचवण्यात आणि विजय मिळवून देण्यात त्याचा वाटा अमूल्य आहे. वैयक्तिक कीर्तीपेक्षा संघाचा विजय हेच त्याचं ध्येय होतं. त्यामुळेच तो भारतीय संघाच्या सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक मानला जातो. आज पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाला असला तरी त्याचा वारसा कायम भारतीय क्रिकेट सोबत राहील. त्याच्या संयम, धैर्य आणि तंत्राचा आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. धावांचे रेकॉर्ड कधीतरी विसरले जातील, पण ऑस्ट्रेलियात, इंग्लंडमध्ये, भारतात तासनतास उभं राहून संघाचा बचाव करणारा चेतेश्वर पुजारा कायम स्मरणात राहील. भारतीय क्रिकेटची ही भिंत आता मैदानावर दिसणार नाही, पण तिची ताकद आणि सावली कायम स्मरण रूपाने उभी राहील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.